जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे, नक्कीच जे इतर पक्ष आहेत ते पण म्हणतील की केंद्रामध्ये सरकार आमचं महायुतीचं आहे आणि महायुतीच्या सरकारवर राहिलं तर तामिळनाडूचा पण विकास होईल हे विचार करून नक्कीच तिकडे पण सरकार आमचं स्थापन होईल. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी मागच्या 12 वर्षात देशाच्या सामान्य जनतेचा विचार करून प्रत्येक घटकाच्या व्यक्तीला लाभ मिळावा या पद्धतीने काम केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने देशाचा विकास मागच्या या 10-12 वर्षात झाला आहे, आज प्रत्येक माणूस हा आर्थिक दृष्टिकोनाने सबळ होतोय. महिला असो, युवक असो, या सगळ्यांसाठी कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याकरता माननीय मोदीजींनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचंच हे जनतेने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास म्हणून या तिन्ही राज्यात आम्हाला यश प्राप्त होते. विशेष करून पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मोठा विजय झाला. हेच आमचे गृहमंत्री अमित शहा यांनी तिकडे आवर्जून लक्ष घातलं होतं आणि जी काही घुसखोरी होती, जे काही आजपर्यंत तिकडे चालणारी दादागिरी जी म्हणतात ती आटोक्यात आणली आणि त्याच्यामुळे तिकडच्या जनतेला एक विश्वास बसला की नाही, मोदीजींच्या सरकारमध्ये त्यांचे सहकारी हे आपल्या नक्कीच बंगालचा पण विकास करतील आणि बंगालच्या विकासासाठी त्यामुळे बंगाल असो, आसाम असो, या सगळीकडे जनतेने विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीचे सरकार निवडून आणले. कोणीही सीट जनरल इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या होत्या आणि तशीच राहुलची सीट पण ही भारतीय जनता पार्टीची होती आणि त्या दोन्ही सीटमध्ये पण जनतेची कामं केलेली असल्यामुळे जनतेचा विश्वास आमच्यावर होता आणि म्हणूनच महायुतीच्या दोन्ही सीट निवडून येत आहेत.